येतो म्हणजे दोन्ही बलाढ्य संघामध्ये एक मालवण तालुक्यातील नामवंत संघ महापुरुष देवबाग आणि दुसरा आईबाई रवी केरवाडा संघ वेंगुर्ला, म्हणजे दोन्ही वेंगुर्ला विरुद्ध मालवण अशी लढत आपल्याला पाहायला मिळते। ती सेमीफायनलच्या सामन्यामध्ये दोन्ही संघ हे तुल्यबळ। हा सामना प्रति 3 षटकांचा राहील। तर सलामीची जोडी महापुरुष देवबागच्या वतीने सलामीची जोडी मैदानात येते शिवा कुबल आणि सुमित कोमुर्लेकर। तर गोलंदाज केरवाडा संघाच्या बाजूने येतोय नितीन केळुसकर। प्रति 3 षटकांचा हा सामना, दोन्ही संघ हे तुल्यबळ। पहिला चेंडू पहिल्या षटकातील सुरेख चेंडू नितीनचा, चेंडू जातोय निर्धाव यष्टीमागे, यष्टी रक्षक आपलं काम पूर्ण करतोय, चेंडू सुपूर्त केला जातोय गोलंदाजाकडे। नितीन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय, तर खेळण्यासाठी सज्ज असेल शिवा। दोन्ही संघ हे तुल्यबळ। सुरेख फटका, बॅटची कडा घेऊन निश्चितच स्लिपच्या दिशेने चेंडू सीमारेषे पार जातोय 4 धावांसाठी। शिवा कुबलच्या बॅट मधून पहिला असा खणखणीत चौकार येतोय। या चौकाराच्या साहाय्याने शिवा आपलं खातं गोलतोय, संघाला 4 धाव मिळवून देतोय। बिनबाद 4 अशी सावध आणि दमदार सुरुवात म्हणावी लागेल ती महापुरुष देवबाग संघाची। सेमीफायनलचा हा सामना, दोन्ही संघ हे तुल्यबळ। नितीन गोलंदाजी मार्कवर पुन्हा सज्ज होतोय, तर खेळण्यासाठी सज्ज असेल शिवा। संध्याकाळच्या सत्रातील सेमीफायनलचा सामना। सुरेख फटका, तेवढंच क्षेत्ररक्षक येतोय चैतन्य, परत सुरेख फेकी करतोय, 1 धाव निश्चित घेतली जाते दोन्ही फलंदाजाकडून। आता मात्र एक अष्टपैलू खेळाडू सुमित स्ट्रायगेंटच्या दिशेने, याच्या बॅटमध्ये निश्चितच प्रेक्षक वर्गांची षटकार चौकारांची आतषबाजी पाहायला मिळेल असा सुमित। सुरेख फटका सुमितच्या बॅट मधून येतोय, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय, सुरेख क्षेत्ररक्षण होतंय सचिनचं। एक सुरेख फेक होते, तोपर्यंत 1 धाव निश्चित पूर्ण केले जाते। एका धावने संघ पुढे सरकतोय, संघ पोहोचतोय 6 वरती। बिनबाद 6, सावध आणि दमदार सुरुवात म्हणावी लागेल सेमीफायनलच्या सामन्यामध्ये। नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना महापुरुष देवबाग संघ बॅटची कडा घेऊन आता मात्र स्लिपच्या दिशेने चेंडू विसावतोय आणि साईनाथ सुरेख झेल टिपतोय स्लिपच्या दिशेला आणि शिवा कुबल 5 या धावसंख्येवर झेल बांधून तंबूमध्ये परततोय। तर त्याची जागा घेण्यासाठी 3ऱ्या क्रमांकासाठी येतोय प्रथमेश राऊळ उर्फ शाणी। मागच्या क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये महापुरुष देवबागासाठी सुंदर खेळ केले होते तोच प्रथमेश राऊळ मैदानावरती 3ऱ्या क्रमांकासाठी। एक सुरेख फलंदाज, सुरेख गोलंदाज, अष्टपैलू खेळाडू देवबाग संघाचा। सुरेख फटका फोनच्या डोक्यावरून मारतोय चेंडू, चेंडू सीमारेषे पार जातोय काय पाहायचंय। 1 बाउन्स, 2 बाउन्स, 3 बाउन्स, 4 बाउन्स, चौकार। सुरेख फलंदाजी पाहायला मिळते ती प्रथमेश राऊळ याच्या माध्यमातून। पहिल्या चेंडूवरती चौकार मारून आपलं खातं गोलतोय, संघाला 4 धाव मिळवून देतो आणि संघ पोहोचतोय 10 वरती। या ठिकाणी आमच्या गावचे नागरिक सन्माननीय वैभव हेरम आणि त्यांच्या सहभागी यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। आम्ही हिमालय क्रिकेट संघ मोरबे यांच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं। यासाठी एक बक्षीस आहे, यानंतर एक बक्षीस आहे ते अर्जुन धुरत यांच्याकडून। ज्या गोलंदाजीवरती षटकार मारला जाईल त्या गोलंदाजाला 200 रुपयाचं, प्रत्येक षटकाराला 200 रुपयाचं पारितोषिक मिळणार आहे। अर्जुन धुरत यांच्याकडून एक बक्षीस आहे, ज्या गोलंदाजीवर षटकार मारला जाईल त्या गोलंदाजाला प्रत्येक षटकारासाठी 200 रुपये पारितोषिक मिळेल। कदाचित हे पारितोषिक नसेल, ही शिक्षा असेल त्याच्यासाठी। पुढील षटक घेऊन येतोय चैतन्य परब आणि त्याच्या समोर एक घणाघाती फलंदाज सुमित कोमुर्लेकर। एक अष्टपैलू असा खेळाडू देवबाग संघाचा। चैतन्य परब गोलंदाजी मार्कवर, तर त्याच्या समोर एक घणाघाती फलंदाज
सुमित कोमुर्लेकर. या सामन्यासाठी मेन पंच मनोज शिरवडकर तर स्क्वेअर लेग पंच विष्णू प्रभू सर. तर गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय चैतन्य परब. सुरेख फटका, आगुड पद्धतीचा चेंडू, सुरेख फटका निघतोय. एकच धाव घेतोय, नकार देतोय प्रथमेशला आणि एका धावावर दोन्ही फलंदाज समाधान मानतात. एका धावाने संघ पोहोचतोय 11 वरती. एक गडी बाद 11शी धावसंख्या म्हणजे नेल्सन फिगर पाहायला मिळते ते आपल्याला महापुरुष देवबाग संघाचे. पुढील चेंडू असेल आणि त्याच्या समोर आहे तो अष्टपैलू खेळाडू महापुरुष देवबागचा प्रथमेश राऊळ. सुरेख फलंदाजी केली होती मागच्या सामन्यामध्ये. तोच प्रथमेश राऊळ पुन्हा एकदा स्ट्राईकच्या दिशेने. चेंडू काही बॅटच्या पट्ट्यात येत नाही. प्रथमेशचा चेंडू जातोय निर्धाव. यष्टांमागे यष्टी रक्षक आपलं काम करतोय. चेंडू सुपूर्त केला जातोय चैतन्यकडे. चैतन्य पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय तर खेळण्यासाठी सज्ज असेल प्रथमेश राऊळ. एक सुरेख फलंदाजी करताना दिसतोय आपल्या संघासाठी महापुरुष देवबाग. हा सुद्धा हुक करण्याचा प्रयत्न फसतोय. परिणामी चेंडू जातोय निर्धाव. धावसंख्या स्थिरावलेली एक गडी बाद 11. चैतन्य पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय तर खेळण्यासाठी सज्ज असेल प्रथमेश. सेमीफायनलचा सामना. हा सुद्धा हुक करण्याचा प्रयत्न परंतु बॅटच्या पट्ट्यात येत नाही. चेंडू जातोय निर्धाव. वेगवान चेंडू होता. प्रथमेशच्या बॅटच्या पट्ट्यात येत नाही. निर्धाव चेंडू जातोय. गणना केली जाते आणि पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय तो चैतन्य परब. तर खेळण्यासाठी सज्ज असेल प्रथमेश राऊळ. हा सुरेख फटका, निश्चितच चेंडू जातोय सीमा रेषेबाहेर. 6 धावांसाठी खणखणी देतोय प्रथमेशच्या बॅट मधून षटकार. या षटकाराच्या साह्याने धावसंख्येला उभारे भेटते. धावसंख्या पोहोचते 17 वरती. चैतन्य परब याच्या नावावरती 200 रुपयाचा कलाम लागला. तात्याने जाताना घेऊन जाऊचा असा. प्रथमेशला 100 रुपयाचा कलाम उमेश तारी यांच्याकडून. हा सुद्धा सुरेख फटका. झेल उडतोय. झेल खाली सचिन येतोय आणि दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल सोडतोय सचिन. थोडासा गचा क्षेत्ररक्षण होतं. एक जीवदान मिळतंय इथं प्रथमेशला. 2 धावा निश्चितच घेतल्या जातात या जीवदानाच्या. षटकाची सांगत होते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर तब्बल आपला एक गडी गमावून 19ची धावसंख्या धावफलकावर दिसते ती महापुरुष देवबाग संघाची. आता मात्र अंतिम षटक असेल ते सेमीफायनलच्या या सामन्यातील आणि या अंतिम 7 चेंडूंवरती कितपत धावांचं योगदान देत आहेत सुमित आणि प्रथमेश ते पाहायचंय. तिसऱ्या षटकात घेऊन येतोय हरी चोपडेकर. अंतिम 6 चेंडू फेकण्यासाठी येतोय. मर्यादित कोट्यातील पहिलं संघाच्या वतीनं तिसरा षटक घेऊन येतोय हरी चोपडेकर. तर त्याच्या समोर एक बलाढ्य देशटी असलेला सुमित कोमुर्लेकर. आता मात्र हे 6 चेंडू आणि दोघांना हाणामारी करायची ती प्रथमेश राऊळ आणि सुमित. एक तगडं आव्हान. या 6 चेंडूंवरती कितपत धावांचं योगदान देत आहेत सुमित आणि प्रथमेश. 12 चेंडू संपल्यानंतर आपला तब्बल एक गडी गमावून 19ची धावसंख्या धावफलकावर. आता शेवटचे 7 चेंडू शिल्लक हाणामारीचे. हरी चोपडेकर याचा पहिला चेंडू. सुरेख फटका. झेल उडतोय आणि झेल खाली क्षेत्ररक्षक येतोय यामेश बट्टा. यामेश बट्टा एक सुरेख झेल टिपतो आणि झेलबाद तंबू मध्ये होऊन परततोय तो सुमित. तर त्याची जागा घेण्यासाठी नवोदित फलंदाज मैदानाच्या दिशेने येतोय कविराज तांडेल. उमेश शेरागी सारखा एक अष्टपैलू खेळाडू अजूनही पॅव्हेलियन मध्ये बाकी आहे. म्हणजे तो अजूनही मैदानावरती यायचे. आणि आता मात्र चेंडू शिल्लक राहिले ते 5. आता स्ट्राईक एंडच्या दिशेने कविराज. तर
गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय हरी चोपडेकर. सुरेख चेंडू आखूड पद्धतीचा चेंडू हुक करण्याचा प्रयत्न होता, परंतु सुरेख फटका घेतोय कविराज. आपलं खातं खोलतोय, संघाला एक धाव मिळवून देतोय. 2 गडी बाद. 20 अशी धावसंख्या धावफलकावर लावली जाते ती महापुरुष देवबाग संघाची. आता मात्र स्ट्राईक यांच्या दिशेने एक अष्ट. प्रथमेश राऊळ वैयक्तिक 7 चेंडू मध्ये 12 धावांची खेळी करतोय तो महापुरुष देवबाग साठी. हा चेंडू जातोय विकेट किपरच्या डोक्यावरून चौकारासाठी. प्रथमेश उर्फ शाणी राऊळच्या बॅट मधून येतोय खणखणीत चौकार. या चौकाराच्या साहाय्याने धावसंख्येला उभारी भेटते. धावसंख्या पोहोचते 24 वरती. 7 चेंडू आणि 16 धावेची दमदार खेळी प्रथमेश राऊळच्या माध्यमातून. 2 चौकार आणि एका षटकाराच्या साहाय्याने प्रथमेश राऊळ अजून 21 वर्षी सुरक्षित सुरेख फलंदाजी. मागच्या सामन्यामध्ये सुद्धा त्याने देवबाग संघाला विजयानजीक नेऊन ठेवलं होतं आणि तो सामना सुद्धा महापुरुष देवबाग संघाने जिंकून. सुरेख फटका निश्चितच चेंडू सीमा रेषेबाहेर जातोय 6 धावांसाठी. खणखणीत षटकार आणि प्रेक्षक वर्गांची आतषबाजी नक्कीच मनमुराद आनंद घेताना दिसत आहेत प्रथमेश राऊळच्या बॅटिंगचा. सुरेख फलंदाजी. हरी चोपडेकर याच्यासाठी 200 रुपयांचं पारितोषिक. अर्जुन धुरत यांच्याकडून तर प्रथमेश राऊळ साठी 100 रुपयांचं पारितोषिक. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. हरी चोपडेकर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. शाणी पूर्ण सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न करतो, परंतु प्रयत्न राहतोय आणि चेंडू जातोय निर्धाव. या स्टँड मागे यष्टी रक्षक आपलं काम पूर्ण करतोय. चेंडू सुपूर्त केला जातोय हरीकडे. शेवटचा 1 चेंडू शिल्लक आणि 1 चेंडूचा कसा समाचार घेतोय प्रथमेश राऊळ ते पाहायचंय. सुरेख फलंदाजी पाहायला मिळते ती प्रथमेश राऊळ याच्या माध्यमातून. अरे चोपडेकर याचा पुढील चेंडू खेळण्यासाठी सज्ज असेल प्रथमेश राऊळ. हा बराच बाहेर जाणारा चेंडू. पंच प्रभू सर दोन्ही आज समांतर करून वाईटची खूण करतायत. अवंतरच्या धावेने संघाच्या खात्यात भर पडते. संघ पोहोचतोय 31 वरती. सुरेख फलंदाजी पाहायला मिळते प्रथमेश राऊळ याच्या माध्यमातून आपल्याला ऑन स्क्रीन. तर गोलंदाजी मार्कवर पुन्हा सज्ज होतोय हरी चोपडेकर. तर खेळण्यासाठी सज्ज असेल प्रथमेश राऊळ. सेमीफायनलचा हा सामना. दोन्ही संघ हे तुल्यबळ. एक संघ वेंगुर्ला तालुक्यातील तर दुसरा संघ मालवण तालुक्यातील. सुरेख फाटका पॉइंटच्या डोक्यावरून मारतोय चेंडू. निश्चित सीमारेषा पार जातोय काय पाहायचंय. तिथं क्षेत्ररक्षक येतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. इथं मात्र प्रथमेश राऊळ धावचित होतोय 3री धाव घेण्याच्या नादात आणि 2च धाव होत आहेत. या पूर्ण 2 धावांनी संघ पुढे सरकतोय. संघ पोहोचतोय 32 झाले ना, 34 होय ना. 33 अशी धाव संख्या. 18 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर तब्बल आपले 2च गडी ना, 3 गडी गमावून 33 अशी धाव संख्या उभी केली आणि 34 धावांचं उद्दिष्ट ठेवलंय ते केरवाडा संघासमोर. यानंतरचा लेखाजोखा माझे साथी समालोचक मालवणीतून सांगतील सुरेश कांदळगावकर. मी आपली रजा घेतो. धन्यवाद. धन्यवाद रुपेश. या सामन्यासाठी थोडासा आगळा वेगळा बक्षीस सुद्धा लागला होता. गोलंदाजासाठीचा होता आणि जो गोलंदाज आपल्या षटकात 2 षटकार खर्च करीत त्याच्यासाठी 200 रुपयाचा पारितोषिक होता अर्जुन दुरत. आणि बक्षिसाचे मानकरी ठरले चैतन्य परब हरी चोपडेकर. या दोन्ही गोलंदाजांका माझी विनंती की आपला बक्षीस स्वीकारूचा. तसंच हरी प्रथमेश राऊळ याच्या षटकारासाठी उमेश तारेकडून यांच्याकडून लागला 100 रुपयाचा सुद्धा पारितोषिक. एकूण 2 षटकार प्रथमेशच्या बॅट मधून बुगवले. हो सामना झाल्यानंतर प्रथमेशने सुद्धा आपल्या बक्षीस स्वीकार करूचा. चला पहिल्या एका इनिंगचा खेळ पुढे झालो. 33 धावसंख्या जवळ झाली. विजयाचा लक्ष राहुल आता 34 असा. आई भैरदेवी केरवाडा संघ आणि महापुरुष देवबाग संघ 2 बलाढ्य संघ रंगतदार सामना याच्या आधीच सुद्धा झालो नाही. इसून प्रत्येक सामने रंगतदार. सेमीफायनलचा सामना जो जिंकतलो तो अंतिम सामन्यात आपली मजल मारतलो. चला क्षेत्ररक्षण सजवून घेऊचा. पंचांक माझी विनंती की कर्णधाराक सांगा की आपण आपली रापण लावून घेऊची.
सलामीची जोडी मैदानात केरवाडा संघाच्या बाजून डावकऱ्या शैलीचे फलंदाज सचिन टाक्कर कालच्या दिवसात प्रत्येक सामन्यात ज्याची फलंदाजी बहारलेली होती तो फलंदाज त्याच्यासोबत गेलेला फलंदाज चैतन्य परब. सामना दोन्ही संघांसाठी तितकंच महत्वाचा हा गोलंदाज पण तितक्या ताकदीची आणि सलामीची जोडी गेली सुद्धा तेवढ्याच कमालीची. हा काय घडतं आणि काय बिघडता. 18 चेंडूत 34 धावसंख्येची गरज. जवळजवळ 11.5 धावेची धावगती ठेवची लगाती प्रत्येक षटकाच्या पाठी धावसंख्येचा पाठलाग करताना. क्षेत्ररक्षण सस्ता सामन्यात सुरू होता. याच्यानंतर एक मेगा फायनलचा सामना, अंतिम सामना, रंगतदार सामना याच्यात जिंकणारो आणि हिमालय मोरे नशीब ज्यांचा फळफळला. चिटीच्या माध्यमातून देव पाण्यात ठेवले गेले. हिमालय क्रिकेट मोरे संघाच्या बाजून अंतिम फेरीत धडक मारल्याने आणि याच्यात जिंकणारो त्यांच्यावर खेळतो आणि ह्या चषकावर कोण आपला नाव करतो याच्यानंतरच्या सामन्यात ठरतला. क्षेत्ररक्षण लवकरात लवकर सजवून घ्यायचा कारण अंतिम सामना सुद्धा होऊच. हा एकदा सूर्यनारायण खाली गेलो तांबूस लागली की मग दिसाचा कमी जाताला. मग तामशीच्या जीवावर जी जित्रापा मारतो ते का आंधळी माशी सुद्धा आपटतो. अशा पद्धतीचे खेळ सुद्धा मैदानावर होतो. त्याच्या विनंती आहे प्रत्येक कर्णधाराक की लवकरात लवकर सामना सुरू करा. पंचांका सुद्धा चला सामन्याकडे प्रथमेश पहिलंच षटक पहिलंच फुलटॉस पद्धतीचा चेंडू होतो. सचिन टाक्कर खैतरी फुलटॉस चेंडूवरती थोडंसं गडबड करता फंबल झाल्यासारखं फटको सचिनच्या माध्यमातून पहिलं चेंडू निर्धाव जाता. एक संघाचा कर्णधार चेंडू अडवताना वासू कुर्ले सुद्धा थोडंसं गडबडलो पण चेंडू निर्धाव झालो ह्याचा मात्र सुख. पहिलं चेंडू निर्धाव जाता षटकाचं श्री गणेश निर्धाव चेंडूवान केलो गेलो. प्रथमेशच्या माध्यमातून चांगली फलंदाजी बघू गवली. आता षटक घेऊन येलो गोलंदाजीसाठी. पहिलं चेंडू निर्धाव करता प्रथमेश. सामना करता सचिन. आता मात्र वर फुटतात चेंडू एक चांगलं फटको कव्हर पॉईंटच्या क्षेत्र चेंडू सीमा पार स्वतःचा आणि संघाचा खाता खोलला जाता. एक कव्हर ड्राईव्हचा फटको चांगल्या पद्धतीचा फटको एक नेत्रदीपक फटको सचिनच्या बॅट मधून बघू गवलो स्वतःचा आणि संघाचा खाता खोलला गेला. 400 धावसंख्या 34 धावांचा पाठला करताना आई भैरव देवी केरवाडा संघ. थोडासा क्षेत्ररक्षणात थोडासा बदल पुन्हा एकदा क्षेत्र आपण खोयात असा करून घेता. जसं मासो उपते गावचं बंद झालं को बुडाव चालू जाता तसं क्षेत्ररक्षण सुद्धा तसाचा. एखादा चेंडूवर मोठं फटको गेलो का लगेच गोलंदाज आपला क्षेत्ररक्षण बदलून घेता. पुन्हा एकदा प्रथमेश आपण जे आमचं शानी गोलंदाज. आता मात्र एक पुन्हा एकदा चांगलं फटको सचिनच्या बॅटमॅन चेंडू क्षेत्ररक्षक कपडावरसून आकांड्याच्या पहिल्यात जाऊन पडलो. चौकार नंतर दुसऱ्या चेंडूवरती मोठं फटको षटकाराची खूण येतात. पंच विष्णू प्रभू सर आकाशाच्या दिशेने आपले दोन्ही हात वरती करतात आणि थोडीशी कसरत त्यांका सुद्धा करू गवली. धावसंख्या दुहेरी जाऊन पोचतात ती म्हणजे 10. एक दमदार सुरुवात होता ती म्हणजे आई भैरव केरवाडा संघाच्या बाजून. पण षटकारासाठी मात्र 100 रुपयाचं मानकरी ठरता. प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचा आमचे सन्मानशील उमेश तारी साहेब यांच्याकडनं लागला होता. त्याचे मानकरी सचिन टाक्कर. रिव्हर्सिपच्या प्रेमात पडता पण बॅट आणि चेंडूचा वाय संपर्क नाही झालो. रिव्हर्सिपच्या प्रेमात इतकं पडलो की पुढचा दार उघडा ठेवल्याने पाठच्या दारात तसंच बाहेर पडलो पण चेंडू हे निर्धाव गेलो. निर्धाव चेंडू खूप महत्वाचा सध्याच्या सामन्यात. धावसंख्या थांबली ती म्हणजे 10. पहिला षटक चालू 34 धावांचा पाठलाग करता केरवाडा संघ. वेंगुर्ला तालुक्यातल्या शिरोड्या गावातले केरवाडा एक नावाजलेले फलंदाज एकेकाळी गाजलो. विजय केरवाडा संघ जवळजवळ 2-3 दशका ज्यांनी क्रिकेट सिंधुदुर्ग क्रिकेट विश्वचषकाचं नाव कोरलं होता. नाव होता दबदब होतो विजय केरवाडा असं संघ आणि त्यात नाना नाईक यांच्या तालमीत तयार झालेली नवीन पिढी. सचिन टाक्कर काय कमालीची फलंदाजी करता आपल्या षटकास फलंदाज संघासाठी. हो चेंडू सुद्धा इरला मार्गे धुरला करीत सीमा पार गेलो. जमिनीची चांबडी काढीत जाणारो किटा उडीत जाणारो चेंडू. धावसंख्या आणखी 4 पुढे सरकता. धावसंख्या झाली ती 14. काहीतरी अचूक टप्प्याचा शोध घेऊचो लगा. चांगली फलंदाजी नक्कीच आणि तुझ्या माध्यमातून गोली बघू गवली पण गोलंदाजी सुद्धा तितकीच महत्वाची होती तुझ्या संघासाठी. 3 षटकांचा सामना. धावसंख्या झाली 14. विजयाचं लक्ष्य आता 34. अंतिम सामन्यासाठी चालू असलेली ही लढत. लोअर फुल टॉस पद्धतीचं हलको आणि खेळवलेलं चेंडू एक धाव पुरी केली. दुसऱ्या धावचा प्रयत्न बघ
फक्त प्रयत्न चालू एका धर समाधान म्हणतात. पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झाल्याची पंचांकडून खुणिली धावसंख्या झाली ती बिन बाद 15. शेवटचे 12 चेंडू शिल्लक राहिलेत आणि या 12 चेंडूत विजयाचं सुपस्कार पूर्ण करूच लागत. त्याच्यासाठी प्रयत्न नक्कीच चालू राहतील. दोन्ही फलंदाजीचे जोडीचे चांगली सुरुवात झाली. बिनबाद 15शी धावसंख्या. शेवटचे 12 चेंडू शिल्लक आणि विजयाचा लक्ष राहुल आता 19 म्हणजे जवळजवळ 10 धावेची सरासरी धावगती ठेवची लागत. नवीन आलेला गोलंदाज इंद्रजित तांडेल. नावात जरी जीत असली तरी त्या सामन्यात जीत करूच्यासाठी जसा इंद्राचा अस्त्र खूप महान होता मोठा होता तसा गोलंदाजीत ह्या इंद्रजितक आपला अस्त्र सोडूचा लागत आणि या सामन्यात जीत करूची असत तर तशा पद्धतीची गोलंदाजी करूची लागत. समोर फलंदाज इनफॉर्म फलंदाज सचिन टाक्कर. उजव्या एसटीच्या बाहेर जाणारा चेंडू एसटीच्या पाठी सुमित कुमुर्लेकर काहीतरी पंबल झालो चूक मागात पडली. फुकटची धावसंघाच्या खात्यात जमा झाली. चेंडू मात्र निर्धाव होतो. एक चेंडू बीट झालो होतो फलंदाज. जर चेंडू अडवलो गेलो असतो तर नक्कीच एक चेंडू निर्धाव म्हणून घडलो गेलो असतो. पंच बॅटकट पंचांचा निर्णय 22 ची खूण. नक्कीच धन्यवाद. एका चांगल्या गोलंदाजाचा शोध होतो म्हणजे देवबाग संघात. नाहीतर चांगलं जर फटके बसत राहिले तर मात्र सामना काहीतरी अडचणी देऊ शकता. इंद्रजित आपल्या षटकातलं पुढचं चेंडू समोर फलंदाज चैतन्य. वारंवार क्षेत्ररक्षणात थोडस बदल केलं जाता. विनंती की जास्त वेळ खर्च करू नको. ह्याच्यानंतरचा अंतिम सामना महत्वाचा हा. चला सामन्यात उशीर नको. बरेच प्रश्न पडत असतात खेळात अशी व्यत्यय येत असं पण त्याच्यावर सुद्धा मात करत आपल्याला सामना सुरू करायचा आणि पंचांचा निर्णय जो येतात तो आपल्याला अंतिम निर्णय म्हणून मानूच लागता. इंद्रजित आपल्या षटक आष्टीच्या बाहेर बरोबर शपल इतकं सक्सेस झालो की चेंडू सीमा पार गेलो आणि इतकं सीमा पार गेलो की हिरिया कापड लावलो त्याच्या पहिल्यात जाऊन चेंडू पडता. एक मोठं चौकार बुगवलं चैतन्याच्या बॅट मधसून. लाईन म्हण त्या दिशेत कोण नाही. लाईन म्हणांका विनंती की आपण त्या लाईनचा ताबू घेऊचो कारण सामना सेमीफायनलचा हो सामना महत्वाचा आणि ह्याच्या पुढचं सामना सुद्धा तितकंच जास्त महत्वाचा. आता मात्र खराब चेंडूची फेक भरकटणारो चेंडू बघता वडे आणि मागता बजी धरता उसाने हातभर बी तिथलो चेंडू आणि हे चेंडू सुद्धा सीमा पार 22 ची खूण. आता एकूण 5 धावा या फुकटचे जवळ जातं संघाच्या खात्यात. दुष्काळात 13वा महिना तिथलो चेंडू इंद्रजितच्या माध्यमातून बुगवलो आणि एका मालवणी म्हणीची आठवण झाली. वार्षी नरसाने अळवात जाऊन बसलो हा देसाई. काहीतरी अचूक टप्प्याचा शोध घेऊचो लागत तो इंद्रजित नावाच्या गोलंदाजाक. पुन्हा एकदा रिव्हर्सिपचं फटको. घर फिरला का घराचे वाशे सुद्धा फिरतात आणि ते कसे फिरतात या दिसाने येतात या फलंदाजीत. अशा पद्धतीची फलंदाजी चालू होती. सचिन टाक्कर चैतन्य परब कमालीची फलंदाजी सलामीसाठी गेलेली दोन्ही जोडी आपल्या संघासाठी करता. काहीतरी एक अचूक टप्पो शोधूच लागत. ही जोड गोळी आहे एका काहीतरी एक थोडसा भगदाड पाडूचा लागत. जर सामना आपल्या पकडीत ठेवचा असत तर 9 चेंडू शिल्लक आणि विजयाचं लक्ष राहुल आता 5 सोपस्कार बऱ्यापैकी पुरे झालेत कारण चेंडू आता बरेचसे बाकी आहेत. चेंडू शिल्लक राहुलेत 9 विजयाचं लक्ष राहुल आता 5. सहज आणि सोप्या पद्धतीने विजया गवसने घालता काय ऐक भैरदेवी केरवाडा संघ तर ह्या 5 धावेसाठी त्यांना अजून मेहनत करायची लागतात. फुल टॉस पद्धती चेंडू विजयाचा सोपस्कार पुरे होता. षटकार ही सामना विजय संपादन करतात तो म्हणजे चैतन्य परब. माझ्या पाठीवर जसे वळले तसेच त्याच्या पाठीवर सुद्धा मी तसेच वळ काढलंय आणि फिट्टम फाट जसं म्हटलं तशी फेडाफेड करून टाकली. सामना